मागचं अख्खं वर्ष ट्रम्प टॅरिफ आणि 3 महिने वॉर मध्ये असताना कोणत्या मार्केटनं किती रिटर्न्स दिले आणि आता कुठे इन्व्हेस्ट करायचं ते बघूयात. पण आधी चॅनल तर सबस्क्राईब करा. तर नॅसडॅकने जवळपास 35% रिटर्न दिले, जपानच्या निकेई 225ने 70%, कोरियाच्या कॉस्पीने तर 140% रिटर्न दिले आणि शांघाई एसएससी कॉम्पॅझिट इंडेक्सने 23% रिटर्न्स दिले आणि निफ्टी 50ने फक्त 5.5%. म्हणजे ग्लोबली डायव्हर्सिफिकेशन किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कळालंच असेल, कारण निफ्टी सोडून सगळ्या मार्केटने जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय, तेही या वॉर आणि टॅरिफ सारख्या अनसर्टनिटीमध्ये, आणि स्पेशली युएस मार्केटने, कारण युएस दोन्ही अनसर्टन सिच्युएशन्स मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व होतं किंवा आहे. मग आता करायचं का नॅसडॅक स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट? तर मी माझ्या पोर्टफोलिओच्या 5% हिस्सा हा डायरेक्ट युएस स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे, तेही इंडियामधून, कारण मला तिथे ग्लोबल ॲलोकेशन बरोबरच INR करन्सी डेप्रिसिएशनचा सुद्धा फायदा मिळतो. आणि युएस मधल्या इंडेक्सेस पैकी नॅसडॅकच का? तर नॅसडॅक मध्ये मुख्यतः टेक कंपन्या आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग किंवा इतर कोणत्याही सेक्टरपेक्षा युएस मध्ये टेक खूप फास्ट ग्रो होतं. त्यामुळे नॅसडॅक मध्ये इन्व्हेस्टमेंट, आणि तेही डायरेक्ट स्टॉक्स मध्ये, मी करतो. जर तुम्हालाही डायरेक्ट युएस स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कमेंटमध्ये US लिहा. मी तुम्हाला रेग्युलेटेड पार्टनर ॲपची लिंक पाठवेन, आणि जर तुम्ही ती लिंक आणि कोड वापरून लॉग इन केलं आणि 5,000 रुपयांचे शेअर्स घेतले तर तुम्हाला $60 म्हणजे जवळपास $650 रिवॉर्ड मिळेल, ज्याने तुम्ही डायरेक्ट US शेअर्स घेऊ शकता. आणि हा इंडियामधला खूप मोठा ब्रोकर आहे आणि मी तरी 3 वर्ष झाले त्यामधून इन्व्हेस्ट करतोय, त्यामुळे मला सेफ वाटतं तिथून इन्व्हेस्ट करणं.